छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीमध्ये अनेक मोहिमा फते केल्या। त्यातीलच त्यांच्या आग्र्यातून सुटकेचा प्रसंग इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर त्यांनी शिताफीने आग्रा इथून आपली सुटका करून घेतली। पण याबाबत एका अभिनेत्याने महाराज लाच देऊन सुटले असं म्हणत वादग्रस्त वक्तव्य केलंय। राहुल सोलापूरकर यांच्या बेताल बडबडीवर आता टीकेची जोड उठलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन सुटले। अभिनेते राहुल सोलापूरकरांची बेताल बडबड। आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सोलापूरकरांवर टीकेची झोड। छत्रपती शिवाजी महाराज फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी नाही तर अख्ख्या देशाचं दैवत आहे। मात्र यात शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत मुख्य प्रवाहापासून काहीसे दूर गेलेले अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी अतिशय घृणास्पद वक्तव्य केले। छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्यातून सुटून आले होते असं राहुल सोलापूरकर यांनी म्हटलंय। यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। पेटारे बिटारे काहीच नव्हतं। शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले होते। त्यासाठी त्यांनी हुंडी वटवली याचे पुरावे आहेत। महाराजांनी औरंगजेबाचा वकील त्याच्या बायकोला लाच दिली होती। औरंगजेबाच्या सरदाराकडून सही शिक्क्याचं पत्र महाराजांनी घेतलं होतं। त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले। सर्वात शेवटी स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले। मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरूपात सांगायचं म्हटलं की थोडे रंग भरून सांगावं लागतं। मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो असं राहुल सोलापूरकरांनी म्हटलं। राहुल सोलापूरकर यांच्या या विधानावर नेत्यांनी आता टीका करत इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलंय। महाराजांची चाणाक्ष बुद्धी, त्यांनी जे काय म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी व्यूहरचना केली आणि ते आग्र्यातनं निघाले, ह्याची टिंगलटवाळी करत औरंगजेबाच्या बायकोला लाच दिली असं म्हणण्याचा नालायक करतो तो राहुल। कोण आहे तो सोलापूरकर? अशा माणसांना खरं तर चौकात फटके द्यायला पाहिजे। ही माणसं सांस्कृतिक कार्यक्रम करून आपलं मनोरंजन करत आहे, परंतु ते तसं न करता ते सांस्कृतिक राजकारण करण्याचा प्रयत्न करतात। भूमिका वठवणाऱ्यांनी भूमिका जरूर घेतल्या पाहिजेत, पण भूमिका वठवणाऱ्यांनी भूमिका घेताना तुम्ही इतरांच्या भूमिका विकृत करता कामा नये याचं सुद्धा भान बाळगलं पाहिजे। तर छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत अशी विकृत मनोवृत्ती ठेचून काढायला पाहिजे असं म्हटलंय। वेळ लागलाय का काय लागलाय? हे कोण? आणि औरंगजेबाला लाच देणार असं ते सांगतात। अरे औरंगजेबाकडे सगळ्या अख्ख्या देशाचं राज्य होतं, त्याला कोण काय लाच देऊ शकतो? काहीतरी वाटेल ते विधानं करतायत। छत्रपती शिवरायांच्या बद्दल अशा पैचं जे काय वक्तव्य केलेलं आहे ते सांगतो की अत्यंत निंदनीय आहे। अशा विकृत मनोवृत्ती म्हणतोय मी, व्यक्ती नाही म्हणत, मी मनोवृत्ती म्हणतोय, त्या ठेचून काढणं आवश्यक आहे। छत्रपती शिवरायांच्या बद्दल असं बोलणं महाराष्ट्र काय संबंध देशातला शिवप्रेमी नागरिक कदापि सहन करणार नाही। शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून सुटताना लाच दिली असं कुठेही इतिहासात नोंद नाहीये। याबाबत सोलापूरकर यांनी माफी मागावी अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केली आहे। अभिनय करता येतो आणि एक पात्री अभिनय केल्याच्या पद्धतीनं ते शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा इतिहास सांगत असतात। पण आज जे त्यांनी विधान केलंय ते अत्यंत गंभीर स्वरूपाची ती सगळी विधानं आहेत। ती शिवाजी महाराजांच्या महानतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत आणि त्यांनी असं करू नये आणि हे जे काही विधान केलंय त्याच्याबद्दल त्यांनी माफी मागावी असं माझं मत आहे। बुद्धी, चातुर्य, धैर्य, गनिमी काबा या गुणांनी आणि महाराजांच्या डावपेचांनी स्वराज्याला नेहमीच शत्रूंपासून सुरक्षित ठेवलं। आग्र्यात औरंगजेबानं महाराजांना कैदेत ठेवलं, मात्र महाराज पेटाऱ्यात बसून सफाईदारपणे बाहेर पडले। महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना आजही अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे। त्यामुळे अशी बेताल वक्तव्य करणाऱ्यांनी एकदा इतिहास जरूर वाचावा। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।